पुढची एक मोठी बातमी पुण्यातली, कारण पुण्यामधल्या नवले पुलावरती पुन्हा एकदा अपघात झालाय आणि अपघाताची मालिका अद्यापही सुरूच असल्याचे दिसतंय। तीव्र उतारावरून येत असताना 4 ते 5 गाड्यांची धडक बसली आहे। या अपघातामध्ये एक कंटेनर यासोबतच 3 चारचाकी वाहनांचं देखील नुकसान झालंय। तीव्र उतारावरून पुढे आलेल्या गाड्या या एकमेकांना येऊन धडकलेल्या आहेत। अगदी गेल्याच आठवड्यात नवले पुलावरती भीषण अपघात झालेला होता। कंटेनरचा हा अपघात होता, यामध्ये अनेकांचा मृत्यू देखील झाला होता। मात्र त्यानंतरही या नवले पुलावरच्या अपघातांची मालिका सुरूच असल्याचं दिसतंय। तर या अपघातानंतरची ही दृश्य आपण बघतोय। काहीशी कोंडी निर्माण झाली आहे या ठिकाणी। 4 ते 5 गाड्यांची एकमेकांना धडक बसली। एक कंटेनर देखील आपल्याला यामध्ये दिसतोय। यासोबतच 4 चाकी वाहनांचं देखील नुकसान झालं। मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। मिकी, हे वारंवार अपघात होतायत, काय नेमका तोडगा काढला जाणार आहे यावरती? यामिनी, जर आपण बघितलं तर नवले पुलाच्या जवळ पुन्हा एकदा अपघात या ठिकाणी दिसतोय। अपघाताची मालिका या ठिकाणी सुरूच आहे। खरं तर 3 ते 4 दिवस झालेले आहेत। त्या ठिकाणी जवळपास 8 लोकांचं निष्पाप बळी गेलेला आहे त्या ठिकाणी। आणि आज पुन्हा एकदा मोठ्या कंटेनरने पुन्हा एकदा साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणार। अर्थातच आपण वारंवार सांगतोय की या रस्त्यावर तीव्र उतार आहे आणि बरेचदा जे मोठे ट्रक्स आहेत, कंटेनर्स आहेत, त्यांचं कंट्रोल इथं जातं आणि तोच प्रकार इथं घडलेला आहे। पुन्हा एकदा ड्रायव्हर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि थेट समोरची जी गाड्या आहेत, 5 ते 6 गाड्या आहेत, जर आपण बघितलं तर जोरदार धडक त्यांनी मागून येऊन दिलेली आहे। त्याच्यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। सुदैवाने कुठलीही जीवितहानी त्या ठिकाणी अजून म्हणजे झालेली नाही अशी माहिती समोर येते। किरकोळ काही लोकांना त्या ठिकाणी जखमी आहेत। मात्र पुन्हा एकदा तोसाच अपघात त्याच परिसरात म्हणजे नवले पुलाच्या जवळपास हा घडलेला आहे। नक्की प्रशासनाकडून आता कुठली पावलं उचलली जातात, तिकडे रस्त्यावर काय करायला हवं यासाठी एक वेगळी समिती अर्थातच गठीत केली जाणार आहे। स्वतः जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत मुरलीधर मोहोळ यांनी देखील बैठक घेतलेली आहे। मात्र तात्काळ आता या रस्त्याचं काहीतरी करायला हवं। प्रशासनाकडून योग्य ती पावलं उचलणं गरजेचं आहे, अन्यथा असेच अपघात पुन्हा एकदा समोर येतील आणि निष्पाप लोकांचा त्या ठिकाणी बळी जाण्याची शक्यता आहे। बरोबर मिकी, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।